हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना. शुभ सकाळ. मी काल जरा कामात असल्यामुळे काय व्हिडिओज बनवला नव्हता. आता जरा रिलॅक्स होतो, त्यामुळे जाता आता व्हिडिओ बनवावं म्हटलं. तर कसं छान वातावरण दिसतंय माझ्या मागचं तुम्हाला. मी सध्या आता फुटपाथने चाललेलो आहे. सहज आठवण आलं म्हणलं वातावरण खूप छान नाही, म्हणलं एक छोटासा व्हिडिओ बनवावं म्हणलं. तर कसा येईल मला तुम्ही व्हिडिओ मला कमेंट करून सांगा मित्रांनो. तर माझ्या मागचा जो परिसर आहे बघतात मी, हा फुटपाथचा परिसर आहे. म्हणजे मी आता जस्ट चालत आमच्या पाहुण्यांना भेटलो. पाहुण्यांना भेटल्याच्यानंतर आपणची माझी गाठ झाली आता एवढ्यात. आपणची माझी भेट झाली. आपण जरा चर्चेचं आपणची बरोबर नव्हती. आपण विचारलं, आपण तुमची दाढ वगैरे दुखायची राहिली का? आपण म्हणले राहिली. जरा गोळ्या वगैरे खाल्लेलं मी आत्ता, जरा थोडं दुखायचं कमी आलं आहे म्हटलं. असं म्हणलं दवाखान्यात जावं म्हणलं, एखादं इंजेक्शन घ्या, गोळ्या वगैरे घ्या म्हणलं. दाढ सुजत असेल तर बघा, थंड वगैरे काहीतरी खायचं किंवा दाढ काढा. मग जास्त खराब झालं असेल तर दाढ काढा म्हणलं तर नका काढू म्हणलं, पण काळजी द्या म्हणलं. कडक वगैरे काय खाऊ नका, जेणेकरून दाढाला तुम्हाला त्रास होईल असं काय खाऊ नका अजिबात. आता जस्ट माझी आपण भेट झाली. आता मी पोचतो माझ्या ऑफिसमध्ये. दिवसाचं रुटीन आता माझं चालू आहे. मला दाखवतो आत्ता माझा जो साईडचा परिसर आहे, तो परिसर एकदम हिरवागार परिसर आहे. बघा, हे आमचे बारामती नगरपालिकेचे लाईट आहे. तिथे जरा त्यांच्याकडे काहीतरी बंद करायच्या टाकलेलं दिसतं वाटतं. ॲक्च्युली असेल किंवा काहीतरी चेकिंग केले जात असेल. मित्रांनो, आमच्या बारामती एवढे सुंदर स्वच्छ आहे की इथे थोडाही कचरा दिसत नाही. मी तुम्हाला दाखवतो माझा परिसर. ते समोर थांबलेत ना, ते दादा मला रोज भेटतात. माझे त्यांचे रोज भेटते. मी माऊली म्हणतो त्यांना, आणि जाता जाता त्यांना थोडा आशीर्वाद देतो. माऊली, व्हिडिओ चाललाय तुमचा, बघू व्हिडिओ चाललाय. मला सांगा, तुम्ही रोज इथं असता ना? रोज इथं असता ना? त्यामुळे दाखवतो. हा आहे माझ्या बारामतीचा परिसर. रस्त्याने चाललं तरी म्हणजे एवढे स्वच्छता आहे. बारामती नगरपालिकेचे कर्मचारी लवकर पाहते, म्हणजे 6च्या आसपास कामाच्या तयारीला लागतात. ते चुकून कर्मचाऱ्यांकडून लाईटी चालू राहिल्या, ते आता बंद करतीलच. आता जस्ट पोचलेलं आहे रिलायन्स पंपाच्या तिथे. हळूहळू चालू समोर दिसतात ते फुलवाले आमचे शिक्षक आहेत. दिसत मग एकदम खूप छान असं वातावरण. आता सध्या पावसाळा पण आहे, त्यामुळे कसं रस्ता स्वच्छ हिरवगार झालेला आहे. पावसामुळे झाडं वगैरे वाढलेली. महाबळेश्वरला कसं जातो आपण, महाबळेश्वरला तसं परिसर महाबळेश्वर सारखा परिसर झालेला आहे इथे. म्हणजे हिरवगार दाट वातावरण झालेलं आहे. सकाळी कामगारांची लगबग असते, विद्यार्थी वगैरे जातात ना स्कूलला, त्याच्यामुळे जास्त आता सध्या रस्त्याला गर्दी भरपूर आहे. मित्रांनो, जिथे जायला तिथे मला पाहुणेच भेटतात. कसं काय माहिती. म्हणजे एवढा आपण म्हणजे संपर्क तयार करून ठेवलेला आहे. खूप छान असं साईडला रस्त्याच्या कडेला बनवलेलं आहे इथे. खूप छान असं बसायला वगैरे जागा. नमस्ते. हा सर, माझा दीपक सोनवणे. माझा यूट्यूब चॅनल आहे सर. तुम्ही यूट्यूबला टाकला ना अश्विनी दीपक सोनवणे, कधी टाका, आमचा मिसेस आणि माझा फोटो येईल. आमच्या ब्लॉगवर बघत जा. त्याला थँक्यू. काय नाव काय? अश्विनी दीपक सोनवणे या नावाने. अश्विनी हा, टाका लगेच. आमचे आता एक सर भेटले मला आता. सहज म्हणलं तुमचा यूट्यूबचा ब्लॉग आहे का? म्हणलं मी बघा, म्हटलं आमचा व्हिडिओ वगैरे बघत जा म्हणलं सरांनी. आलो आणि थोडं पुढे आल्याच्या नंतर तिथे पण बघा झाडे कसले भारी दिसतात. खूप छान असं रस्त्याला परिसराला खूप छान असं वातावरण आलेलं आहे इथे. बघा, पाहू शकता. म्हणजे बारामतीमध्ये मन प्रत्येक व्यक्तीचं आलेलं इथं रमून जातो मित्रांनो. कुणी व्यक्ती असला तरी इथून बारामतीतून जात नाही. मी आता जस्ट चालत पोचलो प्रताप हॉटेलला.
इथे क्वालिटी वगैरे बाहेर मित्रांनो. तुम्ही कधी आले तर कधीही तुम्ही इथं नाश्ता वगैरे करून जावा. बारामती क्लब चौक बघा. म्हणजे आमच्या दादांनी बारामती कशी छान बनवलेली. इथे पण लाईट रस्त्याने लाईटी चालू आहेत. समोरून बसेस वगैरे चालल्यात आता. भरपूर कामगार वर्ग चाललेला. सर जी आप मिले सर मैंने हमारा यूट्यूब आई डी दिया है उनको. अब दीपक? अश्विनी दीपक DIPAK हां. मी सबस्क्राईब केला आहे. केले का? नाही आता कर करा. ओके ओके. केलाच आहे. हां इथं 2009 पासून आहे. हा का? मी बारपूरला कामाला आहे. हां बारपूर 2006 पासून बारपूर मुंडवाला जॉईन केलं. सर आहेत ते आपलं बारामतीमध्ये भारत म्हणून कंपनी आहे. तिथे सध्या जॉब करतात. ते आधी पुण्याला होते मुंडव्याला. हां इथं 2009 पासून आहे. 2009 पासून आहे. तर तुम्ही मग केरळचेत का? केलाच आहे. हां ते बोलण्याला लक्षात आलं. म्हणजे मला मित्रांनो मराठी खूप आवडतं हा बोलायला. ना? नाही उलट छान आहे सर. मित्रांनो आयुष्यामध्ये माणसावित तर असे एकदम प्रेमाने बोलणारे म्हणजे हे सर आहेत केरळचे. आपण इथे महाराष्ट्रातला म्हणजे किती प्रेमाने मला बोलतात खूप आवडतं इथं. ना? मला इथून आता केरळला नाही जायचं. हा इथं राहायचं. बघा सर म्हणतात आपल्या आजीदादांच्या बारामतीतच राहायचं. केरळला जायचं. खूप छान आहे. खूप स्वच्छ सुंदर बारामती म्हणजे सरांनी सांगितलंय आपल्याला. त्याला केरळापासून नीट केरळ पण आहे. आहे. ओके केरळापासून नीट आहे इथं. हां खूप छान. नाही सरांना आपण विजिट देऊ. सर या ना चहा घ्यायला. आता नाही का जॉबला जायचं. थँक्यू बाय बाय. तर आता मला हे सर भेटलेले भारत बोर्डचे. म्हणजे माणसात म्हणतो ना आपण एक माणुसकी असते तसं आहे. ह्या दादांकडे माणुसकी एकदम खूप छान होती. खूप छान असे बोलले. ते म्हणले आम्ही तुमचे व्हिडिओ वगैरे बघत जाऊ म्हणले. का सरांना म्हणलं तुम्ही अवश्य बघत जावा आमचे व्हिडिओ. तर मित्रांनो मग सांगायचा भाग काय म्हणजे तुमच्या शब्दामध्ये गोडवा असेल, तोंडात गोडी असेल, साखर असेल तर तुम्हाला एकपेक्षा जास्त 10 माणसं जोडू शकतात. म्हणजे आत्ताच्या आपल्याला जे सर भेटले त्यांच्या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात दिसून येईल. तर मित्रांनो मी आता ऑफिसला माझ्या पोचतोय. तर माझा व्हिडिओ तुम्ही असाच कंटिन्यू बघा. मला जे आत्ता भारत कोचचे सर भेटलेले मला तुम्ही सांगा त्यांचा स्वभाव कसा होता, ते कसे बोलले, त्यांनी कसे रिप्लाय वगैरे दिला यूट्यूबला आमच्या. तर अवश्य तुम्ही माझ्या चॅनलला कमेंट करून सांगा. जाता आता मी एवढे सांगेन मित्रांनो आयुष्यामध्ये पैसा प्रॉपर्टी हे काही शिल्लक राहत नाही. फक्त माणसाकडे असतात. माणुसकी मी 2 शब्द बोललेले चांगले ते शेवटपर्यंत टिकतात. मित्रांनो तुम्ही अवश्य माझा हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. थँक्यू धन्यवाद.